तर महायुती जरी आलो तरी माझ्या जिल्ह्यात संघर्ष कायम राहणार असं सूत्रांनी सांगितले। राज्यात काय होईल माहित नाही। जिल्ह्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांची निधी वाटपावरून ही भूमिका त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळते। राणा पाटलांचे एकही मत मला नको, ओमराजे निंबाळकरांची भूमिका, सूत्रांची माहिती। अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडलेले आहेत। अक्षय, काय सांगाल, काय सविस्तर माहिती? धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले ओमराजे निंबाळकर हे सध्या महायुतीमध्ये आलेले आहेत। परंतु महायुतीमध्ये ओमराजे निंबाळकर आल्यानंतर त्यांची स्पष्ट भूमिका आहे की राणा पाटलांच्या विरोधातला माझा सत्ता संघर्ष जो आहे तो कायमचा सुरू राहणार आहे। कारण की ज्या गोष्टीसाठी मी राजकारणात आलो ती गोष्ट जी आहे ती मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही, अशा पद्धतीने ओमराजे निंबाळकर यांनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे। आणि याबाबतची माहिती आपल्याला मिळालेली आहे। आणि खरं तर 2029 पर्यंत जर मला न्याय मिळाला नाही, माझ्या वडिलांच्या हत्येचा न्याय मिळाला नाही, तर मी कदाचित अपक्ष देखील निवडणूक लढेन आणि हा आमचा कायमचा सत्ता संघर्ष जो आहे तो सुरू राहणार, अशा पद्धतीची माहिती जी आहे ती ओमराजे निंबाळकर यांच्याकडनं देण्यात आलेली आहे। धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।